नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र TET पेपर 1 आणि पेपर 2 याचा सिलेबस आणि बदललेला पेपर पॅटर्न। चला तर मग पाहूयात आपण 2025-26 चा पेपर 1 आणि पेपर 2 साठीचा सिलेबस। पहिल्यांदा पाहूयात पेपर 1 चा सिलेबस आणि त्याचे सब्जेक्ट। पेपर 1 मध्ये एकूण 5 विषय असतील। त्यामध्ये भाषा विषय 1 जो तुम्ही निवडला आहे, मराठी किंवा इंग्लिश जो काही असेल तो। त्याच्यानंतर असणार आहे बालमानसशास्त्र अध्यापन, त्याच्यानंतर असणार आहे गणित आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज आणि एकूण गुण असणार आहेत 150। त्याचं डिस्ट्रीब्युशन बघूयात आपण। भाषा 1 साठी 30 मार्क 30 क्वेश्चन, भाषा 2 साठी 30 गुण 30 प्रश्न, मानसशास्त्रासाठीही 30 गुण 30 प्रश्न, गणित 30 गुण 30 प्रश्न, एन्व्हायरमेंटल स्टडीज 30 गुण 30 प्रश्न, असे टोटल 150 प्रश्न 150 मार्कांसाठी। पेपर 2 साठीचे विषय पाहून घेऊयात आधी आपण। पेपर 2 हा असणार आहे 6 ते 8 वर्गासाठी शिक्षक होण्यासाठी। विषय आहेत लँग्वेज 1 म्हणजे भाषा विषय 1, भाषा विषय 2, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे एकत्र असणार आहेत, म्हणजे मिक्स क्वेश्चन येणार 60 मार्काला। आणि ज्यांचा सोशल सायन्स आहे, समाजशास्त्र आहे, त्यांनी जो सिलेक्ट केलेला आहे समाजशास्त्र त्याचे 60 मार्क। असा 150 मार्काचा हाही पेपर असणार आहे। लँग्वेज 1 साठी 30 मार्क प्रश्न 30, लँग्वेज 2 साठी ही 30 प्रश्न 30 मार्क, बालमानसशास्त्रासाठी ही 30 प्रश्न 30 गुण, मॅथ्स आणि सायन्ससाठी म्हणजे मॅथ्सचे 30 प्रश्न असतील, सायन्सचे 30 प्रश्न असतील, अशा पद्धतीने हा मिक्स पेपर 60 मार्काचा। आणि ज्यांचा समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र जे आहे सोशल सायन्समध्ये, हा असा एकूण 60 मार्काचा पेपर। असं एकूण टोटल याची बेरीज होते 150 मार्काचे 150 प्रश्नांसाठी पेपर 2 ही आहे। तर आता आपण ऐकलंय की सिलेबस चेंज झालेला आहे 2025-26 साठी, बरोबर। विषय तर सगळ्यांना कळालेत, मार्क कळालेले आहेत। आधी कोणत्या पद्धतीने यायचे याच्यावरती आपण डिस्कशन करूया। न्यू पॅटर्नमध्ये काय आहे, उपाययोजनात्मक कल आहे। आता कौशल्य, प्रसंग, अवधान यावर भर दिलेला आहे। क्लासमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं क्लासमधील परिस्थिती कशी हाताळता येईल। गणित आणि विज्ञानसाठी काय असणार आहे किंवा सामाजिक शास्त्रामध्ये तार्किक ज्ञानावर भर दिलेला आहे। मग आधी काय होतं तर डायरेक्ट क्वेश्चन होते। आधीचा जर पॅटर्न बघितला तर डायरेक्ट क्वेश्चन म्हणजे कसं, डायरेक्ट व्याख्या विचारली जाणार किंवा एखाद्या शास्त्रज्ञाचं, बालमानसशास्त्रामध्ये डायरेक्ट एखाद्या शास्त्रज्ञाचं नाव वगैरे विचारलं जाणार, बरोबर। तुम्ही सगळ्या व्याख्या वगैरे करून द्यायचा। पण आता तसा पॅटर्न राहणार आहे का, म्हणजे पाठांतरावरचा काय केलेला आहे, भर थोडक्यात कमी केलेला आहे। उपाययोजनात्मक कल म्हणजे ॲप्लिकेशन बेस, म्हणजे तुम्हाला उपाययोजना करता आली पाहिजे। थोडक्यात काय, आता उपाययोजनात्मक कल म्हणजे काय, मी तर म्हणेन ह्या पद्धतीचा पेपर खूप सोप्या पद्धतीचा असेल। फक्त तुम्हाला भर द्यावा लागेल तुमच्या वेळेवर। म्हणजे उपाययोजना म्हणजे एखादा तुम्हाला प्रसंग दिला जाईल किंवा मुलांना गणित विषय आवडत नाही तर तुम्ही काय कराल, म्हणजे उपाययोजना काय कराल यावर जास्त भर दिलेला आहे। किंवा वर्गामध्ये मुलं गोंधळ करतात गणिताच्या तासाला, तर तुम्ही काय कराल, या पद्धतीचे उपाययोजनात्मक प्रश्न असतील। म्हणजे तुमचं कौशल्य कसं वापरणार, तुम्ही क्लास कंट्रोल कसं करणार यावरती भर। म्हणजे आपण जे BEdला शिकलेलो आहे त्याचा उपयोग आपल्याला उपपत्ती जी शिकलेलं आहे त्याचं अप्लाय कसा करायचा यावरती जास्त भर असेल।
गणित आणि विज्ञान यावर पण काय असणार आहे, तार्किक ज्ञानावर भर दिलेली असणार आहे. या पद्धतीचा पेपर सोपा असणार असं मला वाटतं. फक्त एवढाच ड्रॉबॅक आहे की याचा प्रश्न जे आहे वाचनासाठी वेळ खातील. म्हणजे 30 सेकंदामध्ये प्रश्न वाचून झाला पाहिजे, कारण की उपाययोजनात्मक प्रश्न म्हणजे थोडंसं त्याचा प्रश्नांची हे झालेलं असणार आहे, काय म्हणतात त्याला, म्हणजे प्रश्न मोठा असेल लिहिलेला, जो की तुम्हाला वाचण्यामध्ये वेळ खाईल. बरोबर. म्हणजे तुम्हाला यामध्ये काय करावं लागणार आहे, वेळेचं नियोजन करावं लागणार आहे. थोडक्यात काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं तुम्हाला थोडंसं नियोजन करावं लागणार आहे. आणि तुम्ही जे टीचिंग करताय त्या कौशल्य कसं वापरता यावर या न्यू पॅटर्नमध्ये भर दिलेला आहे. आधीच्या पॅटर्नमध्ये काय होतं, तर डायरेक्ट क्वेश्चन आन्सर मनी वगैरे या टाईपमध्ये होतं. तर आता डायरेक्ट हे ॲप्लिकेशन बेस्ड, म्हणजे अप्लाय करायचं तुम्हाला सगळ्या गोष्टी. मग आता यावेळेस आपण पाहूयात की यांनी काय केलेलं आहे, पाठांतर पूर्णपणे काढून टाकलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं, प्रश्न सोडवताना तुमची बुद्धी चालवायची. तर तुम्हाला 4 ऑप्शनपैकी डायरेक्ट आन्सर कशातच नसणार आहे. म्हणजे एखादा प्रश्न वाचताय ना, तर तुमचा प्रेझन्स ऑफ माइंड पाहिजे तिथं, की कोणतं उत्तर असलं पाहिजे. 2 कन्फ्यूज करणारे असणार आहेत, त्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार करून तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर द्यावा लागणार आहे. म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. टाईम मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं राहील यावेळेस या पेपरमध्ये, कारण की प्रश्नाची जी लेंथ असणार आहे ती मोठी असणार आहे, वाचनाला टाईम खाणार आहे. आणि यांनी यावेळेस काय केलेलं आहे, फोकस ऑन मार्क इम्प्रूव्हमेंट. म्हणजे आधी महाराष्ट्र TETचं कसं होतं, 2%, 3%, 5% तेवढाच निकाल लागायचा. मग यांना मार्क इम्प्रूव्हमेंट पण करायची असं दिसतंय. मे बी यावेळेस रिझल्ट जास्त लागेल, पाहूयात. कारण की यामध्ये जे परमनंट टीचर आहेत हे पण TET देतात. म्हणजे ते कसं अप्लाय करतायत याची ही परीक्षा आहे थोडक्यात, की खरंच बालमानसशास्त्र शिकलेत तसं क्लासमध्ये उपयोग होत असेल तर नक्कीच शिक्षक जास्त मार्कांनी पास होतील. चला मग थांबूयात. आणि यानुसारच आपले सर्व व्हिडिओ यापुढे येतील आत्ताच्या सिलेबस आणि क्वेश्चन पॅटर्नवरती. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. यानंतर सर्व व्हिडिओ हे नवीन बदललेल्या पॅटर्ननुसार, सिलेबसनुसार, पेपर पॅटर्न, क्वेश्चन यानुसार नवीन व्हिडिओ येतील. नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.